या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल, भारतातील सर्वात मोठे दालन, वधूवरांसाठी लग्नाचा बस्ता, फॅन्सी ड्रेस मटेरियल, जेंट्सवेअर, ज्वेलरी, शॉपिंग, खेळणी व इतर बरेच काही एका छताखाली। या पहा, विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा। विराट मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर। कैलासवासी लोणकरची चंडक यांची प्रतिमा सोलापुरातील एक लोककल्याणकारी आणि राजकारणातील समर्पणशील व्यक्ती म्हणून आहे। वेचोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विपारे वैचकरी या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे त्यांनी आपले सात्विक जीवन व्यतीत केले। सचोटीने व्यापार उद्यम करताना समाजातील अडचणींचा त्यांनी प्रत्येक वेळी विचार केला आणि विश्वस्त निधीतून सर्वांगीण समाजोपयोगी कामे केली। लहानपणीच त्यांच्यावर प्रखर राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले आणि ते महात्मा गांधीजींच्या तत्त्वज्ञानाने भारावून गेले होते। आयुष्यभर त्यांनी खादी वस्त्र परिधान केले। त्यांचे शिक्षण जास्त झालेले नव्हते, तरी देखील ते उत्कृष्टपणे सफाईदार इंग्रजी बोलत व त्याचप्रमाणे मराठी, मारवाडी, हिंदी, गुजराती आणि कन्नड या भाषासुद्धा अस्सलिखितपणे बोलत असत। सोलापूर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आणि 1950 पर्यंत ते सतत 15 वर्ष नगरसेवक म्हणून होते। इतकेच नव्हे तर 1947 ते 1948 साली ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे ते अध्यक्ष होते। ही योगायोगाची व भाग्याची बाब असावी। त्यांच्या अध्यक्षीय कालावधीतच सोलापुरात टाकळी येथून भीमा नदीचे पाणी पुरवठा सुरू करण्याबद्दलचा पहिला प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला। एकत्र कुटुंब संस्थेचा आदर्श त्यांनी घालून दिलाच, पण अवघ्या समाजालाही त्यांनी आपले कुटुंब घटक मानले। त्यांचे स्फूर्तिदायी स्मरण समाज प्रबोधनाच्या माध्यमातून होत राहावे यासाठी त्यांचे नातू श्री किशोरजी चंडक, त्यांचे पुत्र डॉक्टर गिरीश चंडक यांनी गेली 26 वर्षे कैलासवासी लोणकरची स्मृती व्याख्यानमाला सोलापुरात सुरू ठेवली आणि त्याला श्रोत्यांकडून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यंदाचे व्याख्यानमालेचे हे 27वे वर्ष आहे। दिनांक 17 डिसेंबर रोजी माननीय विद्याजी देवधर हैदराबाद या कायदे निर्मितीमध्ये स्त्रियांचे योगदान या विषयावर बोलणार आहेत। दिनांक 18 डिसेंबर रोजी माननीय श्री राजेंद्रजी घाडगे सातारा यांचे महाराणी ताराबाई वाटचाल आणि राजनैतिक धोरण या विषयावर व्याख्यान होणार आहे। दिनांक 19 डिसेंबर रोजी माननीय श्री गोविंद काळे सोलापूर या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासन या विषयावर बोलणार आहेत। ही तीनही व्याख्याने इराचंद नेमचंद वाचनालयाच्या ॲम्फी थिएटर येथे सायंकाळी 6 ते 8 या वेळेत होणार आहे। आजवर या व्याख्यानांना श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे। ही व्याख्यानमाला म्हणजे ही सोलापूरकरांना पर्वणीच आहे। या व्याख्यानमालेस नागरिक बंधू भगिनींनी तसेच सोलापूर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदच्या 3ही शाखा सदस्यांनी आवर्जून उपस्थित राहून श्रवणानंद घ्यावा असे आवाहन चंडक ट्रस्टचे श्री किशोर चंडक व महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर श्रुतिश्री वडकबाळकर यांनी केले आहे। महाराणी ताराराणी आणि अहिल्याबाई होळकर यांचं अतिशय उत्तुंग असं काम हे आपल्यासमोर खरंच आजच्या विद्यार्थ्यांना जर आपण विचारलं मुलांना तर या दोन्हींची नावं त्यांना लक्षात येणार नाही, पण त्यांचं कार्य जनतेसमोर यायला पाहिजे। किती कामं केलेली आहेत म्हणजे अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अहिल्याबाई होळकरांची कामं आहेत। 20 वर्ष जवळजवळ ताराराणींनी मराठी राज्य सांभाळलं औरंगजेब समोर असताना। हे कर्तृत्व सगळ्यांसमोर यावं या दृष्टीने आपण त्यांना बोलवतो। यावर्षी पहिला 17 तारखेला विद्याजी देवधर ह्या हैदराबादहून येणार आहेत। त्यांना विषय दिलेला आहे कायदे निर्मितीमध्ये स्त्रियांचं योगदान।